सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सब संतन की जय। श्री शुक महर्षि महाराज की जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। बोलिए हरि ओम भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते
ऐका नमस्कार माझा सद्गुरु रामदासा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजोवारिमृदाय यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातुरहाजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरातरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। सच्चिदानन्दरूपाय तापत्रयविनाशाय अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद भागवताच्या श्रवणासाठी आपल्या प्रपंचातल्या अनेक कार्यांना दूर ठेवून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मनापासून नमस्कार करतो। भगवंताची कृपा आपल्यावर व्हावी आणि ती अखंड राहावी यासाठी जे वागणं भगवंताला प्रिय आहे असं आपल्याकडून घडावं यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन असतात ते नेहमी वंदनीय असतात। म्हणून अशा संकल्पना शुद्ध लोकांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी साधक तत्वचिंतक श्रेष्ठाचे कला उपासक वेदसेवा शास्त्रसेवा करणारे अधिकारी सज्जन कीर्तनकार प्रवचनकार समाजातल्या विविध क्षेत्रातले मान्यवर इथे बसलेत सर्वांबद्दल आदरभाव व्यक्त करतो। या श्रीमद भागवताला संहिता वाचक म्हणून लाभलेले आदरणीय भाटवडेकर गुरुजी आणि आदरणीय पित्रे गुरुजी या दोन्ही वेदमूर्तींना सर्वांच्या तर्फे अभिवादन करतो। सगळ्यांचा माझा परिचय नाही पण सर्व मान्यवरांबद्दल आदर व्यक्त करून निरूपणाला सुरुवात करतो। हिंदू म्हणून जन्माला आल्यानंतर मनुष्यानं किमान 5 गोष्टी कराव्यात असं पूर्वसुरींनी सांगितलेलं आहे। केव्हा तरी जीवनामध्ये काशी ते रामेश्वर आणि रामेश्वर ते काशी अशी यात्रा करावी। म्हणजे काशीची गंगा नेऊन रामेश्वराला घालावी आणि रामेश्वराचा सेतू थोडासा घेऊन तिथली वाळू सेतू म्हणतात त्याला तो नेऊन गंगेमध्ये अर्पण करावा म्हणजे ती पूर्ण यात्रा होती। आयुष्यात जर जमलं तर सातत्यानं खरी गाय वासरासह त्याला सवत्स धेनुदान म्हणतात ती योग्य ठिकाणी गोप्रदान करावे। समंत्रक गंगा स्नान करावे। आयुष्यात एकदा सद्गुरूंचा अनुग्रह घ्यावा आणि 5वी गोष्ट एकदा तरी श्रीमद भागवताचं आयोजन करावं किमान एकदा। अर्थात ज्या अर्थी असं सांगतात त्या अर्थी व्हायला काहीतरी आधी आपली पूर्वपुण्य आधी इच्छा असावी लागते आणि हे सगळं अडतं कुठं तर एवढे पैसे नाहीत हो आमच्याकडे असा पहिला मुद्दा येतो। पण लक्षात घ्यावं अतिशय श्रीमंत असणाऱ्या लोकांना सुद्धा भागवत म्हणा किंवा आत्ता ज्या उपरोल्लोकित मी गोष्टी बोललो या करण्याची इच्छा होते असं समजू नका।
परमेश्वराला तुमच्याकडून पैसे म्हणजे सेवा हवी असेल तरच तो तुम्हाला ते करायची प्रेरणा देईल ना. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करत नाही त्याच्याकडून काही स्वीकाराल का हो? फार तर तुम्ही त्याला द्याल, घे भाव. पण तुम्ही त्याच्याकडनं स्वीकारता ज्याच्याकडनं, त्याच्यावर तुमचं प्रेम असलं तरच स्वीकाराल ना. त्याच्याकडूनच आपण काही स्वीकारतो ज्याच्यावर आपण प्रेम करतो. भगवंत ज्याच्याकडून अशी सेवा स्वीकारतो त्या भिडे कुटुंबियांवरती भगवंताची निश्चितच काहीतरी कृपा प्रेम असलं पाहिजे, म्हणूनच ते तुमच्याकडून स्वीकारतायत. रोज यज्ञ घरी चाललाय, हे देव का स्वीकारील? ही सगळी गुरुजन मंडळी आग्रह करून येणारी नाही आहेत. एवढे एकत्र ब्राह्मण एका दिवशी जेवायला, आणि असे रोज एक ब्राह्मण मिळत नाही हो. म्हणजे विष्णूची इच्छा दिसते की यांच्याकडे प्रसाद घ्यावा. आणि मला इथे 7 दिवस राहायचे म्हणून मी ही स्तुती करत नाही आहे, वस्तुस्थिती सांगतोय. खरोखरच श्रीमद भागवताचं आयोजन, श्रीमद भागवताचं श्रवण, श्रीमद भागवताचे विचार ऐकायला मिळणं, ते आचरणात येणं, याला खूप पूर्वीची काहीतरी आपली सद्दी म्हणतो पुण्याची अशी असावी लागते, तरच या गोष्टी जमतात. आणि हे विचारून या ठाई ठेविले असे, हे मी लिहिलेलं नाही आहे किंवा माझ्या वडिलांनी हे लिहिलेलं नाही आहे, हे व्यासांनी लिहिलेलं आहे, हे रामदास स्वामींनी लिहिलेलं आहे की जन्मोजन्मीचं पुण्य जर असेल तरीच परमार्थ घडे, हे व्यास वचन भागवती असं दासबोधातली चोवी. किंवा आपण जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले हे आपण ऐकतो. हे नामदेव महाराजांनी किंवा या ज्ञानेश्वर महाराजांनी बहुत सुकृताची जोडी, हे काही अर्थवादा करता म्हणजे तुम्हाला काही मिळावं या लोभाने निश्चितच लिहिलेलं नाही आहे. अंतर्मुख होऊन आत्मज्ञानाची व्यवस्था ज्यानी होते ती गोष्ट प्राप्त व्हायला काहीतरी खरोखरीच मजबूत पुण्याई लागते. अशी कापसासारखी हलकी हलकी नव्हे, असा सोन्याची वीट असावी अशी मजबूत पुण्याई लागते, तरच आपल्याला या सगळ्याकडे प्रवृत्त व्हावं असं वाटतं. कारण जन्मोजन्मीचा त्रास ज्यानी संपतो ते आत्मज्ञान ज्यानी होणार आहे, आत्ताच सरांनी उल्लेख केला मुक्ती किंवा मोक्ष, ही गोष्ट ज्यानी मिळणार आहे आपल्याला, ती गोष्ट मिळण्यासाठी काहीतरी मजबूत पुण्याई असावी लागते. ती आपल्या सर्वांची आहे असं आत्ताच मान्य करतो आणि निरूपणाला आरंभ करतो. श्रीमद भागवत हे वेदव्यासांचं शेंडे फळ आहे. यानंतर व्यासाने फारसं काही लिहिलं असा उल्लेख नाही आहे. काही टीका थोड्याशा केल्यात त्यांनी आपल्या शिष्याच्या योगसूत्रांवरती व्यासाने थोड्या टीका, नंतरचं थोडंसं लेखन आहे. पण पुराण म्हणून 18 जी पुराणं सांगितली जातात आणि 18 उपपुराणं सांगितली जातात. त्यातलं शेवटचं पुराण जर कुठलं असेल तर ते श्रीमद भागवत पुराण आहे. म्हणून आत्तापर्यंतच्या पुराणामध्ये आलेलं सगळं ज्यात आलं म्हणजे त्यामध्ये शिवभक्ती आली, त्यामध्ये देवी भक्ती आली. कारण देवी पुराणामध्ये, देवी भागवतामध्ये जगदंबेचं महात्म्य आहे ते भागवतात आलंय. शिवमहापुराणामध्ये शंकरांचं महात्म्य आहे, शिवनावाचं तत्व आहे ते याच्यात आलेलं आहे. म्हणजे सगळा सारभूत असा ग्रंथ वेदव्यासाने आपल्यासमोर ठेवला की तुम्ही भागवताला शरण जा. तुम्ही कुठल्याही संप्रदायाचे असा, तुम्ही भागवत ऐकलं ना तर तुम्हाला असं वाटेल अरे आपलंच आहे. तुम्ही अद्वैती असाल तरी तुम्हाला आनंद होईल, तुम्ही पक्के द्वैती असाल तरी तुम्हाला आनंद होईल, तुम्ही विशिष्टाद्वैती असाल तरी तुम्हाला आनंद होईल, तुम्ही केवलाद्वैती असाल तरी तुम्हाला आनंद होईल, तुम्ही शाक्त मार्गाचे असाल तरी आनंद होईल, तुम्ही शैव असाल, गाणपत्य असाल, कोणीही असाल तरी भागवताच्या उद्गाराने तुमच्या उपासनेला बळ प्राप्त होईल, तुमच्या संकल्पनांना काही अजून स्वच्छता येईल. असं हे श्रीमद भागवत आहे. या भागवताचं महात्म्य 2 पुराणांमध्ये आलेलं आहे. स्कंद आणि पद्म अशी 2 पुराणं, ही परिशिष्ट अशी पुराणं आहेत. म्हणजे इतर पुराणामध्ये, त्या पुराणात आहेच आहे पण इतर पुराणांमधलं सुद्धा त्यात काही आलेलं आहे. स्कंद पुराणामध्ये आणि पद्म पुराणामध्ये 55,000 श्लोकांचं आहे पद्मपुराण आणि 81,000 श्लोकांचं आहे स्कंद पुराण. बरं, हे भागवत फक्त 18,000 श्लोकांचंच आहे. आणि मुद्दाम सांगतो, सृष्टीच्या उगमापासूनचा इतिहास यामध्ये आहे. माझे गुरुजी सांगतात हा विज्ञानाचा ग्रंथ आहे. आज जे विज्ञान आपल्याला सांगतंय ते लाखो वर्षापूर्वी आपल्याकडे आलेलं आहे वेदांमध्ये. हे या पुराणांनी जोर जोरात सांगितलेलं आहे.
म्हणजे कंठशोष करून म्हणतात तसं सांगितलं आहे की सूर्य गोल आहे, पृथ्वी गोल आहे, चंद्र गोल आहे. अच्छा, याच्याकरता म्हणले लांब जायची काय कारण आहे, सूर्य गोल आहे इथनं दिसतच आहे, तसंच पृथ्वी गोल आहे. म्हणजे बेसिक फंडामेंटल्स आहेत आपल्याकडे. भूगोल वर्णनच 5व्या स्कंधामध्ये आलं. म्हणजे याच्यामध्ये फिजिक्स आहे, याच्यामध्ये केमिस्ट्री आहे, याच्यामध्ये बायोलॉजी आहे, याच्यामध्ये बॉटनी आहे. फक्त त्या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे. आता तुम्ही मेसॉन्स, बेसॉन्स, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, फोटॉन्स असं म्हणताय, पण याला पूर्वी सत्वरजतम म्हटलंय त्यांनी. नावं वेगळी आहेत, पण हेच इतक्या वर्षापूर्वी सांगितलं. फक्त आपण याचा नीट अभ्यास जर केला तर आपल्या सगळ्या अर्थानं संकल्पना स्वच्छ होतात आणि आपलं सगळ्या अर्थानं कल्याण होतं. पद्मपुराणातलं महात्म्य आपल्याला बघायचं आहे. जे भागवताबद्दलचा मोठेपणा, महात्म्य म्हणजे मोठेपणा. तसं आपण टी व्हीवरती मोठेपणा पाहतो की नाही, एखाद्या प्रोडक्टचा मोठेपणा म्हणजे बा अमक्या अमक्या प्रकारचं तेल तुम्ही लावलं की तुम्हाला छान झोप येते, किती तुम्हाला कर्ज असो काय, किंवा अमक्या क्षमा करा मला विनोद, किंवा मी अमक्या दाढीने म्हणजे ब्लेडनी तुम्ही दाढी करून बाहेर पडलात ना तर तुम्हाला, तुम्ही शिकला नसाल तरी तुम्हाला नोकरी मिळणार असं दाखवतात ना. ते महात्म्य असतं. पण तिथे अर्थवाद असतो, म्हणजे अतिशयोक्ती असते. तिथे व्यासानं अतिशयोक्ती करून करायचंय काय? व्यासानीच लिहिलेलं आहे महात्म्य, त्यांना अतिशयोक्ती करून काय मिळवायचंय? एक गोष्ट मिळवायची, तुमची जर श्रद्धा बसली याच्यावर तर तुम्ही त्याप्रमाणे उपासना कराल आणि तुमचं कल्याण होईल, हे त्यांना साधायचंय. आणि म्हणून या पद्मपुराणामध्ये आलेलं जे महात्म्य 5 अध्याय आहेत. पहिला श्लोक त्यातला श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः, भगवान श्री गोपाल कृष्ण चरणारविंदाभ्यां नमः, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः, श्रीकृष्णाय वयं नुमः, श्रीकृष्णाय वयं नुमः. आरंभच केला तो आपली आणि परमेश्वराची ओळख करून देण्याचा आरंभ केला. सुरुवात, नमस्कार करूया. आम्ही सगळे, वयम अहम आवाम वयम प्रथमः, आम्ही सगळेजण नमस्कार करतो. कुणाला? श्रीकृष्णाला. पण त्या श्रीकृष्णाचं रूप कसं? विशेष म्हणजे या श्लोकात बासरीचा उल्लेख नाही बरं का. या श्लोकामध्ये सुदर्शन चक्राचा उल्लेख नाही, या श्लोकामध्ये राधेचा उल्लेख नाही, या श्लोकामध्ये यशोदेचा कुठलाही उल्लेख नाही. सरळ तो उल्लेख आहे जे कृष्णांचं वास्तविक स्वरूप आहे. एक लक्षात घ्याल, कृष्ण नावाचं एक तत्व असतं. ते अनेक, जसे चित्रपटामध्ये अभिनेते काम करतात तसे तो अनेक अवतारात काम करतो. अवतार म्हणजे त्याचे चित्रपट आहेत. त्या चित्रपटात तो भेटतो की नाही, आपल्याला बघायला मिळतो की नाही त्याचा अभिनय, पण परत घरी वेगळा भेटतो की नाही. तसा एखादा अभिनेता घरी कसा असेल ते वर्णन इथे आहे. चित्रपटात कसा आहे, या चित्रपटात बुवा त्याचं नाव जय आहे, या चित्रपटात त्याचं नाव काय अँथनी आहे, काय असेल ते. प्रत्येक चित्रपटात वेगळं नाव असतं त्याचं, पण घरी वेगळा भेटतो की नाही. म्हणजे वास्तविक त्याचं स्वरूप काय आहे थोडं समजून घ्यायला लागेल. हे ज्याला पारिभाषिक शब्दाची सवय नसते त्याला म्हणजे कृष्ण 2 आहेत का काय म्हणले. मग कृष्णच राम झाला असं म्हटलंय, कृष्णच नरसिंह झाला म्हणजे कृष्ण, अहो कृष्णाचा अवतार नंतर आहे. हो ना, नंतर तो कृष्ण झाला. मग आधी कोण होता? आधी तो कृष्ण होता. अहो म्हणले पुन्हा पुन्हा तेच काय बोलताय. त्या कृष्णाचं वास्तविक स्वरूप काय तेच सांगणार आहे आता. हे सगळं विश्व निर्माण होण्यापूर्वी जे आहे, आहेला संस्कृतमध्ये म्हणतात सत. सतवरूनच सत्य शब्द आलाय बघा. ज्याचं आहे पण कधी नाहीपणात जात नाही, आहे एवढंच त्याचं स्वरूप आहे. अमुक आहे नाहीये बरं का. विशेषत्वानं जेव्हा तो प्रकट होतो तेव्हा तो अवतार आहे, किंवा तो ईश्वर आहे, किंवा तो माया रूप आहे.
अविशेषत्वानं जे तत्व आहे, म्हणजे कल्पना करा, हे विश्व नाही अशी कल्पना करून बघा. हे सगळं ब्रह्म नाहीच, काहीच नाही आहे. पृथ्वी नाही आहे, आप नाही आहे, जग काही नाही आहे, अमेरिका नाही आहे, काही नाही आहे, ब्रह्मांडच नाही आहे. मग काय असेल? त्याला म्हणायचं सत. कसं झालं? अंगठी केली, बिलवर केला, चपलहार केला, अमका केलं, हे सगळं सोन्यातनं निर्माण झालंय. पण आपल्याला आकाराचा बोध होतो, त्यातल्या सुवर्णाचा बोध होतोय, नाही आहे असं नाही आहे. पण इथे कसं झालंय की हे विश्व निर्माण झाल्यानंतर विश्वाच्या मूलतत्वाचा बोध होणं बंद झालंय आपलं. अज्ञानी जीवांचं टेंबेस्वामींना होतोय तो बोध. त्यांना सर्वत्र दत्तप्रभू दिसत आहेत. स्वामी समर्थांना बोध होतोय त्यांचा, सगळ्यात परमात्मा भरलाय ते म्हणतात. ज्ञानोबा तुकोबांना बोध होतोय. तुम्हाला मला बोध होत नाहीये. ज्याचा बोध होत नाहीये, जे कळत नाहीये, तो करून देण्याचं काम, बोध करून घेण्याचं काम हा पहिला श्लोक करतोय. सत रूपाय, चिद रूपाय आणि आनंद रूपाय. सच्चिदानंद रूपाय. विचार करून बघा, त्या सतचेच आपण अंश आहोत. सुरुवातीला आपल्याला कल्पना करायची आहे की त्याचे आपण, म्हणजे त्याच्या परमाणूत आपण. ते सत नावाचं तत्व इतकं विशाल आहे, इतकं म्हणजे कल्पना करता येणार नाही, इतकं विशाल आहे सत. सतबद्दल 3 शब्द सांगून ठेवतो, जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळात आपल्याला पूर्ण करायचं आहे. म्हणून अखंडत्व, अविनाशित्व आणि अपरिवर्तनत्व, ते परिवर्तन न होणार अपरिवर्तनीयत्व, या 3 गोष्टी ज्याच्यात असतात त्याला सत म्हणतात. सत हे विनाशी नसतं, सत हे खंडित होणारं नसतं आणि सत हे परिवर्तन होणारं नसतं. म्हणून जे जे काही परिवर्तन होतं, खंडित होतं आणि विनाश होतो ते सत नाही. ते आहे असं वाटतंय, त्याचा विचार आत्ता नको करायला. कृष्णाचं वर्णन चाललंय, सत बस. चिद आणि आनंद हे गुण आहेत त्याचे. जसा पृथ्वीचा गुण गंध आहे, तेजाचा गुण रूप आहे, गुण आहेत ना, मिरचीचा गुण तिखटपणा आहे, तसा सतचे गुण काय आहेत? तर चैतन्यत्व आणि आनंदत्व हे गुण आहेत. ते म्हणजे कळाय करता सांगणं चाललंय. आपल्याला दुःखाचा अनुभव आहे म्हणून आनंदाचा उल्लेख करावा लागला, आपल्याला जडाचा अनुभव आहे म्हणून चैतन्याचा उल्लेख करावा लागला. पण ते सत कसं आहे? सच्चिदानंद रूपाय. आणि विशेष म्हणजे आपल्याला इथपर्यंत जायचं की तेच आपण आहोत. आणि त्याकरता आज आपण ज्याच्यावर क्लेम केलेला आहे तो देह, ते मन, ते अजून अलीकडच्या ज्या गोष्टी माझ्या म्हणून आपण मानलेल्या आहेत, त्या सगळ्यातनं क्विट व्हायला पाहिजे, त्या सगळ्यातनं आपण बाहेर निघून जायला पाहिजे. म्हणजे आपल्या खऱ्या स्वरूपाचा बोध आपल्याला होऊ शकतो आणि सगळी जीवनातली दुःख नाहीशी होऊ शकतात. आणि नंतरचा प्रपंच जो आहे, मी नेहमीच सांगतो ही गोष्ट, मृत्यू जिंकून जगण्यामध्ये जगण्याची खरी खुमारी, हे वाक्य लक्षात ठेवा. मृत्यू जिंकावा आणि मग जगावं. मृत्यू औषधाने जिंकता येत नाही, मृत्यू अन्नाने जिंकता येत नाही. मृत्यू जिंकायचा रावणाधिकाने पण प्रयत्न केला, तो कशानं जिंकता येत नाही. जे आपण आहोत त्याचा बोध आपल्याला झाला की आपण मृत्यू जिंकू शकतो. आणि ते वर्णन आहे सच्चिदानंद रूपाय. चिद आणि आनंद हे 2 शब्द सोडवत नाही. आता हे कृष्णांचं स्वरूप आहे. तो आता जो डोळे मिटून बसलाय ना, तो काय करतोय या अवतारातला? तो योगेश्वर कृष्ण आहे, हा लक्षात घ्या. तो हे ध्यान करतोय की मी सच्चिदानंद रूपाय आहे. ध्यान करतोय म्हणजे आपल्याला खूप वेळ ध्यानाला लागतात, ध्यानाच्या क्लासला जावं लागतं, त्यांना आठवलं की त्याला कळतं. तसं अत्यंत श्रीमंत मनुष्य, मी समजा कुठेतरी काहीतरी स्वप्न वगैरे पडलं त्याला, तर जागा झाल्याबरोबर त्याला कळतं की ते स्वप्न होतं, मी श्रीमंतच आहे.
तसं त्याच्या श्रीमंतीचा बोध त्याला आहे, पण तो डोळे मिटून काय करतो याचा विचार करायचा आहे आपल्याला. आणि तो आपल्याला हे दाखवतोय की मी सुद्धा हे करतो, तर तुम्ही करा. मेडिटेशन आपल्या जीवनात असलं पाहिजे. एक क्षणभर तरी दिवसभरामध्ये मेडिटेशन करता आलं पाहिजे. सच्चिदानंद रूपाय, हे झालं त्याचं स्वरूप. दुसरं सामर्थ्य. विश्वोत्पत्त्यादि हेतवे, आपण विज्ञानाच्या खूप गप्पा मारतो. एखाद्या वैज्ञानिकाला सांगा, त्याच्या विरुद्ध बोलत नाहीये मी, पण विज्ञानाचा आधार घेऊन ज्या वेळेला माणसं अध्यात्माला आणि धर्माला नावं ठेवतात, तेव्हा केव्हा तरी असं वाटतं अरे काय गप्पा चालल्यात ह्या. केव्हा तरी वैज्ञानिकाला असं आकाशात सोडून द्या जिथे ग्रॅव्हिटी नाही आहे, आणि त्याला म्हणो तुझ्याकरता बसायला एक कोच बनव, कोच खुर्ची बनव. काही साहित्य मिळणार नाही तुला, किंवा नेसायला तुला शर्ट पॅन्ट बनव. बनवेल का होतो? कुठनं बनवणार? आणि तरीही विज्ञानाचा थोडासा अभ्यास करणारी माणसं विश्व निर्मात्याला नाकारतात. मी खास करून तरुणांकरता ही गोष्ट बोलतो. आपण आईन्स्टाईन वाचा, आपण हबल वाचा, आपण स्टीफन हॉकिन्स वाचा, आपण न्यूटन वाचा. या सगळ्यांनी उत्तरायुष्यामध्ये एक महत्वाचा सिद्धांत आपल्याला पटवून द्यायचा प्रयत्न केला आहे. वेअर इज क्रिएशन देअर मस्ट बी अ क्रिएटर. निर्मिती आहे म्हणजे तिथे निर्माता असलाच पाहिजे. तो निर्माता कोण आहे? पहिला श्लोक तोच येणार आहे भागवतातला. जन्माद्यस्य यतोऽन्वयादि अन्वयात इतरतः. आपल्याला अन्वयात इतरता कळू शकतं, पण जन्माद्यस्याचं काय? कुठून तरी हे विश्व निर्माण झालं असेल की नाही? तुम्ही ते पिरियडिक टेबल मांडाल 108 यांचं, पण त्याचं काय मूळ आहे? मेसॉन्स कोणी निर्माण केले? बेसॉन्स कोणी निर्माण केले? निर्माण केल्यानंतर ते कुठल्या धर्मानं वागतात तुम्ही सांगू शकता, पण ते त्याच धर्मानं का वागतात? आईन्स्टाईनचं वाक्य आहे, समथिंग इज देअर बट वी डोंट नो. ते जे समथिंग इज देअर आहे ना, ते इथे सांगतात विश्वोत्पत्त्यादि हेतवे. आपलं एक ब्रह्मांड, एक आपलं ब्रह्मांड, एक आपली गॅलेक्सी किती मोठी आहे. अशा अनंत कोटी ब्रह्मांड बनवणारा कोण असेल? आपला हजारो वर्षापूर्वीचा शब्द आहे, जे आता या 100-200 वर्षात या वैज्ञानिकांना कळायला लागलंय. ज्या अर्थी आपलं ब्रह्मांड आहे त्या अर्थी अशी अनेक ब्रह्मांड असली पाहिजेत. पण आपण सद्गुरूंचा उल्लेख करतो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. जगदंबेचं वर्णन केलंय ललिता सहस्रनामात, अनेक कोटी ब्रह्मांड निर्माण करणारी. म्हणजे अनंत कोटी, किती नाही सांगता येणार. कल्पना करून बघा, एक साधा विचार सांगतो आणि पुढे जातो. आकाश वरती 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 किती गेले तर आकाश म्हणजे स्पेस, अवकाश किती आहे हो? ह्याचं उत्तर काय द्याल आपण? ह्याचं उत्तर एकच देता येईल की उत्तर देता येणार नाही. मग अवकाशाला सुद्धा निर्माण करणारा, कारण अवकाश नव्हतं असा एक काळ होता, वैज्ञानिकांनीच लिहिलेलं आहे. म्हणून आपल्या ऋषीमुनींनी त्याला एका नावात असा बांधला, विश्वोत्पत्त्यादि हेतवे. निर्माता, बस. पुन्हा एका श्लोक, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. पण इतका महान असून सुद्धा तापत्रय विनाशाय, सगळ्या प्रकारच्या तापांपासून दूर नेणारा. त्याला जर तुम्ही शरणागत झालात, प्रामाणिकपणानं शरण गेलात, मी आणि माझं जे आहे यातनं थोडेसे मायनस झाला, थोडेसे वजा झालात आणि त्या परमात्म्याला मनापासून शरण गेलात, तर तीनही प्रकारच्या तापांपासून तुम्हाला दूर नेणारा, तापत्रयांचा विनाश करणारा. ताप हे 3 प्रकारचेच सांगितलेत. आपण प्रारब्ध म्हणून घेऊन आलेलो आतमध्येच आहेत. आधी आत्मिक, आधी म्हणजे बद्दल,
आदिभौतिक निर्माण झालेल्या गोष्टींकडून होणारा त्रास आणि आदिदैविक देवतांकडून होणारा त्रास, कारण आपण देवतांचे अपराध केलेले असतात अनेकदा नकळत. या 3 प्रकारच्या तापापासून दूर नेणारा कोण असेल तर तो परमात्मा आहे. आपण एकनाथ महाराजांचा तो अभंग ऐकला असेल, की एकदा तुम्ही त्या परमात्म्याचं नाव घ्या, हे आठवण करताय बरं. नाव घ्या म्हणजे तुम्ही आकड्यांच्या मागे लागा असं नाही म्हणायचं त्यांना. कारण काय होतं, थोडंसं हल्ली असं खूप जाणवतं, माणसं कडकड 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 ते वाजवत असतात ना. मग तुम्ही फक्त बोटाला व्यायाम दिलाय, जिभेला व्यायाम दिलाय. ज्याला व्यायाम द्यायला त्याला दिला जात नाही. महाराज नाम घ्यायचे तेव्हा ते रामाला आठवायचे, हे लक्षातच घेतलं पाहिजे. नाही पण महाराजांनी सांगितले ना नुसतं नाम घ्या. हो पण ते पहिलीतलं सांगितलंय, केव्हा तरी पुढे गेलं पाहिजे ना. म्हणून फार सुंदर अभंग आहे नाथांचा, की फक्त एवढी एक गोष्ट करा तुम्ही, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे, पती लक्ष्मीचा जाणतसे, जाणतसे. सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ. तुझ मोकलील ऐसे नाही, तुझ मोकलील ऐसे नाही, ऐसे नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी एका जनार्दनी. ही सही आहे नाथांची या चेकवरची. संतांचे अभंग म्हणजे आपल्या अध्यात्माच्या बँकेत भरायचे चेक आहे. आणि त्यांची बँक अशी आहे, सार्वभौम चेक आहेत बरं. त्यांची बँक या बँकेतलं त्या बँकेत चालत नाही, रागावू नका. तुम्ही नाथांचा हा चेक घेऊन तुम्ही जरी पुढच्या जन्मी इस्लाम धर्मात जन्म घेतलात तरी हा चेक चालेल. तिथे सुद्धा तुम्हाला तेच प्राप्त होईल जे ज्ञान इथलं आहे. आपोआप होऊन गेले ना इस्लाम धर्मामध्ये संत. हे चेक जमा करायला या रोज 7 दिवस. इथे राहणारे पैसे खूप मिळवले तर जमा केलेत. हो, थोडेसे जन्मोजन्मी पुरणारे पुढच्या पिढ्यांनाही उपयोगी पडणारे चेक जमा करा ना. एका जनार्दनी म्हणजे सही आहे त्यांची. एका जनार्दनी एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. एका जनार्दनी
एका जनार्दनी जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी सगळ्याचा आनंद घ्या. मध्येच कोशिंबीर लावावी, मध्येच भाजी खावी, मध्येच एखादी मिरची वाढली असेल तर ती मिरची खावी. इकडचं माहिती नाही, आमच्या भागातनं सांगतो. वेदांतापासून सगळ्या नवरसांचा आनंद देणारं भागवत आहे. फक्त रसभरीतपणानं ते आपण एन्जॉय करणं म्हणतात ना, मराठीतला शब्द कसा एन्जॉय करा, त्या मराठीतला खास शब्द आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे. हरी कृपे त्याचा नाश आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी हरी हरी नाम घेसी आवडीने भावे आवडीने भावे आवडीने भावे. एकदा का मी प्रामाणिकपणानं त्याचं स्मरण करायला लागलो, म्हणजे मी हे करतो याच्याऐवजी तो माझ्याकडून हे करून घेतो. मला ही सांगण्याची प्रेरणा त्यानं दिली आहे ना, मला भागवत कथेच्या आयोजनाची प्रेरणा त्यानं दिली आहे ना, मला कथेला येण्याची प्रेरणा त्यानं दिली आहे ना. असं प्रत्येक कर्मामधलं आपला क्लेम काढून घ्यावा, आपला हक्क काढून घ्यावा, असा जो करायला लागतो, सवय लागते त्यानं. लोकांसमोर नाही बोलायचं बरं का, कारण सुरुवात झाली की आमचं कुठलं काय तो करून घेतो, कंटाळा येतो हे ऐकणं. मनात नसताना बोल, मनात काय असावं हा मुद्दा चाललाय. आणि जर का जमलं नाही आयुष्यभरामध्ये प्रत्येक कृतीतला मी काढून घेता आला. आत्ताच सरांनी प्रस्तावना छान केली, अप्रतिम. त्यांनी अशा उंचीवर नेऊन ठेवले की आता मला इथून पुढे जाता आलं तरच. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. हॅट्स ऑफ. एवढंच सांगतो, बाकी जास्त नाही बोलत. अनुभवाचे शब्द, इतका वय आहे, त्याचा एक परिणाम त्या शब्दांवर होतो. इगो हा शब्द, इगो म्हणजे लोकांना त्रास होतो आपला तो नव्हे, माझा मी आतमध्ये स्वतःला वाईट वाटून घेतोय ना. मला तुम्ही असं म्हणालात, आल्याबरोबर मला तुम्ही हार नाही घातलात. उदाहरण देतोय, विचारलं होतं आम्ही तुम्हाला. हार हा द्योतक आहे मला सन्मानाच्या पेक्षा. मला अपेक्षा आहे इथे सरळ आहे की मी हे कर्म भगवदार्पण बुद्धीनं करत नाही आहे. जर मी शरण गेलो तर सगळ्या प्रकारच्या त्रासांपासून मला दूर काढणारा आणि सहज फ्लुएंटली कधी प्रपंच नेटका झाला कळणार नाही हो. सहज प्रपंच, संतांचे प्रपंच सहज झाले. त्यांना नाही वाटलं संकट. ते म्हणले तुकाराम महाराजांच्या मुलाला कपडे नव्हते, पंचा नव्हता नेसायला. ते म्हणले हो मला मुलगा पण आहे का.
अभंग आहे तुकोबांचा. माझिया देहाची मज नसे चाड, कासया करू चोज इतरांचे. कसं असेल हो जीवन हे. नाथ महाराज रोज 365 दिवसातले एकादशी शिवरात्र सोडून रोज पुरणपोळी. आणि आपण करतो तशी पुरणपोळी नव्हे, तळलेली पुरणपोळी, तुपात तळलेली अक्षरशः. म्हणजे आधी मला बऱ्याचदा वाटतं की त्यांना ही चालायची, आधी म्हणजे शुगर नव्हती. आणि एवढी पुरणपोळी खाऊन नाथ महाराज म्हणतात पुरणपोळी मी खाल्लीच नाही. मला ते चरित्र सांगायचं नाही आता. कसं असेल जीवन ज्ञानोबांचं. समाजाकडून अपमान सोडून काहीच मिळालं नाही हो, फक्त अपमान, आयुष्यभर अपमान. पण तरी अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. 15व्या वर्षी हा मुलगा हे बोलतोय. आणि त्याच्याकरता झटले, नुसते बोलले नव्हे. माझ्या समर्थानं मूठभर हुरड्या करता, ओंजळभर हुरड्या करता, पाठ फुटेपर्यंत, रक्त येईपर्यंत मारलं होत्या बेगावच्या पाटलांनी. पण ना रागराग झाला, ना चिडचिड झाली. महाराष्ट्राचा राजा माझा शिष्य आहे, काही शिक्षा करता आली असती. ते म्हणले राजा सोडून दे. तू त्याला आधी कळलं हेच राजाला दत्ता नावाच्या त्यांच्या शिष्याने सांगितलं. पाठ फुट काय झालंय, काय छातीतनं रक्त कसं दिसतंय, असं असं घडलं. समर्थ म्हणले जाऊ दे रे, द्यायचं असलं तर एकच दे. ज्या गावचा तो पाटील आहे ते सगळं गाव त्याला देऊन टाक. का मोठ्या लोकांच्या जीवनामध्ये संकट येत नाहीत का? संकट हे मानण्यावर आहे हो. आपण संकटाला संकट नाहीच म्हणलं तर काय. आपण गाढ झोपलोय आणि आपल्या शेजारून कोबरा नावाचा भयंकर साप गेला. शेजारून गेला हो, अगदी पायाकडनं गेला. काय काय त्याच्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? आता हे दोन्ही वाक्य मी जोडलीत म्हणून आपल्याला ते दोन्ही कळलं. त्याला माहीत पण नाही. असा जो परमात्म्याला शरण आहे त्याच्या जीवनात सुख आलं तरी तो होरळून जात नाही आणि दुःख आली तरी तो होरपळून जात नाही. त्याचा परिणाम, तो रिॲक्शन बंद झाल्याचा परिणाम, त्याची ॲक्शन एकदम करेक्ट असते. प्रतिक्रिया नावाची गोष्ट नसते. त्याचा परिणाम असा होतो, भगवंत त्याचा ताबा घेतो, भगवंत त्याला सांभाळतो. तापत्रय विनाश याचा विचार करून ठेवा. नाही तापत्रय विनाश आहे म्हणजे काय होईल बुवा, भाडेकरू लवकर निघेल का, म्हणजे काय होईल तापत्रय, याचा अर्थ तीनही प्रकारच्या तापांचा आपला काही संबंध नाही आहे हे लक्षात येऊन जाईल. त्याच्या तपशिलात आता जात नाही मी. एवढाच मुद्दा सांगतो, जर त्याला शरणागती जमली, पुन्हा पुन्हा अनेकांकडून भागवत ऐकायचं याकरता की ते जमावं. जसे आपण डॉक्टर्स करतो, सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन असं घेतो की नाही. मग आयुर्वेद करतो किंवा होमिओपॅथ घेतो, मग ॲलोपॅथी. तसं आहे भागवत किंवा कुठलंही ऐकणं, की आपल्या अंतःकरणाच्या या पॅथी आहेत. आणि एक वेळ अशी येते की जे व्हायला पाहिजे ते होऊन जातं, झालं. त्याच्याकरताच ते ग्रंथ आहेत. हॉस्पिटल जसे आरोग्याकरता असतात, म्हणजे असायला पाहिजेत, तसं हे सगळे आपल्याला सगळ्या अर्थानं आरोग्य देण्यासाठीच आहे. अशा कृष्णाला नमस्कार. पुन्हा एकदा श्लोक म्हणूया सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. अशा कृष्णाला नमस्कार करून आता विषयाला आरंभ होतो. काय ना, माझे गुरुजी सांगतात, हा पहिला श्लोक ज्याला कळला ना त्याला भागवत कळलं, गतार्थ झालं त्याच्याकरता, असा शब्द वापरतात. थोडं नाम गाऊया आणि सुंदर अशा महात्म्याची गोष्ट पाहूया. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हो नारायण श्रीमन्
नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हरि बोल नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण वाह श्रीमन ओ नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन् नारायण श्रीमन् नारायण 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 बोलिए श्रीमन् नारायण 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 श्रीमन् नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 ओम नमो भगवते ओम नमो भगवते ओम नमो भगवते सांगायला आरंभ होतो. प्रसंग काय आहे? नैमिषारण्यामध्ये कलियुग आरंभ झाल्यानंतर साधारण 30 वर्षांनी, हे मी माझ्या पदरचं सांगत नाही आहे, आदरणीय ब्रह्मश्री दत्त महाराजांनी त्यांच्या प्रवचनात एकदा सांगितलं, आम्ही मुलांनी ऐकलं ते आणि लिहून ठेवलं. म्हणलं अभ्यास नको करायला, त्यांनी सांगितलं, संपला विषय. साधारण कलियुग आरंभ झाल्यावर साधारण 30 संवत्सर गेले होते, मनुष्य वर्ष. आणि आपल्या पूर्वजांनी म्हणजे ऋषीमुनींनी एका यज्ञाचं आयोजन केलं होतं. वारंवार यज्ञ करतो आपण. यज्ञ याचे शब्दाचे अनेक अर्थ आहेत, पण आपण ज्याला आज यज्ञ समजतो, काही कुंड वगैरे असं पेटलंय आणि त्यामध्ये स्वाहा असं म्हणतायत, तो डोळ्यासमोर आणा. यज्ञाचे खूप प्रकार आहेत बरं का. तर 1000 वर्षाचा यज्ञ आहे, त्याला सत्र म्हणतात. सहस्र सममासत. 1000 दिवस एक यज्ञ केला की त्याला म्हणतात एक सत्र झालं यज्ञाचं. आपण सकाळच्या सत्रात, संध्याकाळच्या सत्रात म्हणतो. आता 1000 वर्षाचा काळ आपल्या डोळ्यासमोर येणं अवघड आहे, पण तेव्हा कालावधीच इतका होता. म्हणजे माणसांची आयुष्य होती. कलियुग आरंभ होतोय. अहो, आपल्या आजी आजोबा आठवा ना हो, छान 100 वर्ष 80-90 वर्ष ठणठणीत जगायचे की नाही. आता जगतात नाही असं नाही, पण इतके अलंकार असतात सगळीकडं. 60 नंतर कानाला, आता बघा मला 40-45 डोळ्याला अलंकाराला. पण आपले पूर्वज होते की नाही आरोग्यानं चांगले. अशा अर्थानं एकदम तुम्ही 4000 वर्ष मागे जा किंवा 5000 वर्ष मागे जा. 5123-24 काहीतरी 25 वर्ष झाली आहेत आपल्या कलियुग आरंभ होऊन, बरं का. तर कलियुग आरंभ झाल्यावर साधारण 30 वर्षांनी ऋषीमुनींनी एक यज्ञाचं आयोजन केलं आहे. आणि हे सगळेजण कुठे जमले होते? तर शांतपणा पाहिजे म्हणून नैमिषारण्यात जमले होते. नैमिषारण्याची कथा आली आहे की नैमिषारण्य कशा करता, तिथेच का? तर तिथे जमलेत. पहाटपासून साधारण माध्यान्नापर्यंत ही मंडळी यज्ञयागामध्ये व्यस्त आहेत. दुपारच्या वेळेला भोजनोत्तर थोडी विश्रांती झाली की हे सगळे लोक चर्चे यज्ञ आवश्यक आहेत. लक्षात, मी नेहमी सांगतो की आपल्या ताटामध्ये जेवायला वाढल्यानंतर काय नको काय नको, अहो सगळंच पाहिजे म्हणले. चटणी पाहिजे, कोशिंबीर पाहिजे, लिंबू पाहिजे, भाजी पाहिजे, सगळंच पाहिजे की नाही. मग कर्मकांड का नको, ज्ञानकांड का नको,
भक्तिकांड का नको, उपासनाकांड सगळं पाहिजे आपल्या जीवनात. म्हणजे मग परिपूर्ण जेवण होतं आपलं. तिथं जसं परिपूर्ण जेवण होतं चारी ठाव, तसं हे परिपूर्ण जीवन होतं आपलं. म्हणून कुठल्या गोष्टीची उपेक्षा कधी करू नये. नाही जमलं तर निदान त्याची निंदा तरी करू नये. एवढं खूप आग्रहानं मी हल्ली सांगत असतो. कारण थोड्याशा भक्तीचा आधार घेतात माणसं, ज्ञानाला नाव ठेवतात. किंवा थोडा वेदांताचा वर्ग करायला लागले की भक्तीला नावं ठेवतात किंवा नामाला नावं ठेवतात. नाही, सगळं अपेक्षित आहे. जमेल तेवढं आपण करावं, पण तो मार्ग उद्धाराचा आहे एवढं पक्की खुणगाठ बांधून ठेवावी. कारण त्यानं उद्धरलेले लोक आहेत ना, फक्त कर्माने उद्धरलेले लोक आहेत. आपण दत्त महात्म्य वाचून बघा टेंबेस्वामी महाराजांचं. कितीतरी गोष्टी अशा लिहिल्या, त्यांनी कर्माचा परिणाम उपासना मिळाली, उपासनेचा परिणाम एकाग्रता मिळाली आणि मोक्ष मिळाला, दत्तप्रभूंचं दर्शन झालं. अशा गोष्टी आहेत. म्हणून कुठली गोष्ट उपेक्षणीय नाही आहे, उपेक्षा करावी अशी नाही आहे. सगळं सगळ्यांच्या ठिकाणी बरोबर आहे. आग्रह कुठला नसावा हे बरोबर, पण यांच्या जीवनात सगळं आहे. आणि हे सगळे बसले डोळ्यासमोर चित्र आणा. आपले पूर्वज आहेत हे, पुन्हा पुन्हा सांगतो मी हे. आपले पूर्वज ऋषी होते, आपले पूर्वज माकडं नव्हते. डार्विनचं सगळं ऐकू नका. डार्विनचा मुद्दा त्याच्यापुरता बरोबर असेल, घरचा त्याचा, आपला नव्हे तो. आपली पुराणं ऐका. आपल्या पुराणांप्रमाणे आपले पूर्वज ऋषी होते. ऋषी म्हणजे माणसाचा स्ट्रक्चर नका आणू डोळ्यासमोर. ऋषी म्हणजे अशी काहीतरी व्यवस्था ज्यातून मानव निर्माण झाला, ज्यातून सगळे निर्माण झालेत. कश्यपाना कद्रूपासून काय झालेत, विनितेपासून कोण झालेत. म्हणजे कश्यप माणसासारखा नटणार, माणसासारखं होऊ शकायचे ते. ज्याचं गोत्र सापडत नाही त्यांनी कश्यप गोत्र लावावं, असं काश्यप गोत्र लावा असं म्हणतात ना. म्हणून याचा अभ्यास केला गेला पाहिजे. काहीतरी अशी सिस्टीम असणार आहे की ज्यातून हे सगळं निर्माण झालं. कश्यपाना ज्या पत्नी, दनू नावाची पत्नी आहे त्यांची, दिती नावाची पत्नी आहे त्यांची, आदिती नावाची पत्नी आहे, विनिता आहे, कद्रू आहे, किती आहेत. कद्रूपासून सर्प झाले, विनितेपासून वैनतेय झाले, बऱ्याच गोष्टी झाल्या. असो, तर हे सगळे बसलेत. आणि पुढे एक माणसाचं जीवन कसं घडेल चांगलं, कलियुग दिसायला लागलं ना. द्वापार संपलं, असा आहे त्रेत्याचा प्रभाव द्वापारावर असतो, कृताचा प्रभाव त्रेत्यावर असतो. तसा द्वापाराचा प्रभाव कलियुगावर आहे. तो काही म्हणजे संधिकाल सांगितलं त्यांनी, थोडासा मध्ये काळ असतो. पण हळूहळू कलियुग व्हायला लागलं. कली याचा अर्थ सगळ्या अर्थानं भयंकर. कराल म्हटलंय त्याला, कराल. इह घोरे कलौ प्रायौ जीवश्चा असुरतांगतः क्लेश क्लांतस्य तस्यैव शोधने किं परायणम, हा प्रश्न आहे त्यांचा. सोपं करून सांगतो. आज आपल्याला हे दिसतंय बघा. एकाने छान श्लोक लिहिला, मला तो आवडला. लेका बाप नको कलियुग. आज जागतिक समस्या आहे बरं. आपण कुटुंबवत्सल लोक खूप सुखी आहात, पण आपण जगाकडे बारकाईनं बघा. खरोखर आज समस्या अशी आहे की मुलांना आईवडील नकोत, त्यांच्या प्रायव्हसीत प्रॉब्लेम येतो. आणि आईवडिलांना मुलं नकोत. आत्ता चर्चा झाली ना येताना गाडीत आपली, की आमच्याकडे गडावर काही काही वेळा असं होतं की वर्ग घेतले जातात ना, घरातली कटकट जाऊ द्या म्हणून मुलांना गडावर वर्गाला ठेवतात. काय, आणि हे खूप चांगलं बोलतोय मी. लेका बाप नको, स्त्रिये पती नको, सासू सुनेला नको. पुढे सांगतात जावे जाऊ नको, नणंदही नको, ती भावजाही नको. कलियुग, प्रपंच कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त. वृद्धांचा पगडा घरी कधी नको, राजा प्रजेला नको. पुढे सांगतात नीती धर्म नको, दया घन घरी, तो देव कोणा नको. कलियुगाची सोपी व्याख्या. आणि याचा आरंभ व्हायला लागलाय तो 5000 वर्षापूर्वी. आणि म्हणून आता काय करावं, काहीतरी उपाय केला पाहिजे ना. फार सुंदर वाक्य. उपायापेक्षा प्रतिबंध बरा. उपाय नंतर केला जातो, आधी प्रतिबंध करा ना त्याला. आणि काय करावं असा सगळ्यांच्या अंतःकरणात प्रश्न आहे. आजही आपल्याला वाटतं की नाही आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं. आजही आपल्याला खरं सांगा वाटतं की नाही आपल्या मुलांना कुठला वाईट संस्कार नको, मुलांनी कुठला वाईट संस्कार घेऊ नये असं आपल्याला सिरियसली वाटतं की नाही.
मुलांनी दारू पिऊ नये वाटतं की नाही? दारू प्यायला लागल्यानंतर किंवा अत्यंत व्यसनमुक्ती केंद्रात ठेवायची वेळ आली, लाखो रुपये खर्च करायची वेळ आली की मग भागवताचं महात्म्य कळतं. लहानपणापासून नेला असता तर. एक 2-4 महिन्यापूर्वी आमच्या पुण्यामध्ये पोर्श नावाच्या गाडीने एका मुलांनी 2 मुलांना उडवलं पहाटे 2:30 वाजता. पहाटे 2:30 वाजता ध्यानाला बसायचं, आंघोळ करून ध्यानाला बसायचा वेळ येतो 3 वाजता. हे नको तिथे बसले होते. 65,000 रुपये बिल झालं होतं त्याचं हॉटेलचं. आपण किती 65,000 रुपयात किती महिने जेवू? काही नाही, बिंदास तो केला, उडवून टाकलं. ते दोघं मरून गेले. आणि आता तो आता बाहेर आला वाटतं, पण त्याचे आई वडील आजी आजोबा सगळे कोण आहेत ते तुरुंगात आहेत. कारण काय? चांगल्या संस्कारापासून दूर ठेवलं हे कारण आहे. लहानपणापासून कथेला आई वडील गेले असते. पुन्हा पुन्हा सांगतोय मी ही गोष्ट. कथेला कुठल्याही भागवताच्या जा काहीतरी कथा कीर्तन, ज्ञानोबा ऐका, तुकोबा ऐका, ज्ञानेश्वरी ऐका, दासबोध ऐका, जर गेले असते तर फरक असता की नाही? काही प्रभाव असता की नाही? बोला. हे मी प्रसंग एवढ्या करता सांगतो की भागवत समजून घ्या. भागवत म्हणजे कुठला तरी असा वेगळा वेगळा आपला म्हातारा झाल्यानंतर आता काय होत नाही म्हणून भागवत वाचा असा ग्रंथ नाही आहे. जीवनाला सुरुवात करताना ऐकायचा ग्रंथ भागवत आहे. भागवतातला श्लोक आहे 7व्या स्कंदातला, कौमार आचरेत प्राज्ञ धर्मान भागवतानिह. बॅलन्स करणारा आयुष्याच्या बेसला हे ग्रंथ असतील ना, रामकथा, महाभारत कथा आणि भागवत कथा, सगळं जीवन आपलं कल्याणाचंच होणार. आपल्याला कॉन्फिडन्स असणार, हो मी वाईट वागणार नाही. याकरता काय करावं हा प्रश्न आहे यांचा. कलियुगाला आरंभ होतोय, कलियुगाचा प्रभाव दिसायला लागतो. युगाचा धर्म म्हणून असतो तो दिसायला लागतोय. गोंदवलेकर महाराजांचं वचन आहे. कलियुगाचं वैशिष्ट्य काय? सज्जन माणसाची बुद्धी बिघडणं हे कलियुगाचं वैशिष्ट्य आहे म्हणाले. सज्जन मनुष्यही वाईट वागायला लागतो. म्हणून काय करावं? सगळं पोल्युशन वाढतंय, प्रदूषण वाढतंय. असा प्रश्न विचारला मी. त्या प्रश्नांच्या तपशिलात जात नाही. काय करावं म्हणजे कलियुगाचा प्रभाव होणार नाही, आपला उद्धार, प्रपंचही नेटका होईल आणि परमार्थही उत्तम होईल असं आम्हाला सांगा. हे या 88,000 ऋषींनी कुणाला विचारलं तर उग्रश्रवा नावाचे ऋषी त्यांना भेटले. 1000 वर्ष यज्ञ चाललाय ना तो. परिणाम ते जातात, मध्येच चक्कर मारून परत येतात पुढच्या वर्षी. गेल्या वर्षी तुम्ही आला होता, शिव महापुराण सांगितलं होतं, यंदा अमुक एक सांगा. असंच प्रत्येक पुराणात कथा आहेत बरं का. ते तुम्ही आम्हाला असं सांगा की कलियुगाचा प्रभाव कमी होईल आणि चांगला प्रपंच होईल आणि उत्तम परमार्थ होईल, असा काही उपाय आहे का? ते म्हणले आहे. काय उपाय आहे? काही नाही, फक्त भागवत ऐका. कारण आत्ताच मी ऐकून आलोय म्हणले. हा प्रसंग घडण्यापूर्वी साधारण 18 वर्ष पूर्वी हे भागवत ऐकून इथे आलेत. तेव्हा शुकदेवांनी, आता आपण जे म्हणलात ते शुकदेवांनी राजाला सांगितलेलं भागवत ऐकायला अगदी पुढच्या रांगेत बसले होते ते शुकदालला. कोण? उग्रश्रवा ऋषी. जातीने ते सूत आहेत बरं का. सूत म्हणजे वडील क्षत्रिय आणि आई ब्राह्मण असले की त्या जातीला पूर्वी सूत म्हणायचे. आणि त्यांचा पुराणिकाचा इतका अभ्यास आहे की ऐकणारे सगळे बरेचसे ब्राह्मण आहेत, सगळे बरेचसे लोक अधिक चांगले सवर्ण आहेत, पण सूतांसमोर बसून एकाग्रतेनं ऐकतायत. आपल्याकडे जातीपातीचं बंधन नव्हतं, व्यवस्था होती. जातीपातीचं बंधन नावाचा प्रकार आपल्याकडे नव्हता, ती फक्त व्यवस्था होती. कुणी कुणाचा अपमान करायचा नाही. हे सगळं इंग्रजांनी आपल्या टाळक्यात भरवलंय आणि त्यांना नाही जमलं ते आजचे नंतरचे कार्यकर्ते आपल्यात भरवत आहेत. हे कार्यकर्ते म्हणजे पक्षांचे, विविध पक्षांचे, आणि आपल्या आपल्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात. व्यवस्था होती. मला त्यात सगळ्यात तपशिलात जायचं नाहीये. पुन्हा पुन्हा मी जाऊन परत काय होतोय, मला मोह असा होतोय, अरे मिसगाईड करायचं काम चाललंय आणि त्यामुळे समाजात दुफळ्या निर्माण होत आहेत. शिकवणारा वर्ग म्हणजे आज ज्याला ब्राह्मण म्हणतो, शिकवणारा वर्ग बहुजन समाजापासून तोडावा म्हणजे यांना सांगणारच कोणी उरणार नाही. ही गेल्या 70 वर्षामध्ये कुभांड रचली गेलेली आहे. आणि परिणाम गुरुजी म्हणून आपल्याला जे सांगायचं असं करू नकोस रे, काही त्यांचा स्वार्थ नसायचा. त्यांच्याबद्दलचा आदर कमी झाला. मी नेहमी सांगतो, कुठलाही इस्लाम धर्मी मुलगा आपल्या मौलवीची थट्टा करताना तुम्हाला दिसणार नाही. कुठलाही इस्लाम धर्मी मुलगा तुम्हाला त्यांच्या मौलवीची थट्टा करताना दिसतो का? ते वाईट बोलतात तरी नाही बोलत हे काही मुलं. कुठलाही ख्रिश्चन मुलगा आपल्या धर्मगुरूची थट्टा करताना दिसत नाही. पण आज मात्र गुरुजी लोकांची गावोगावी, आपल्याकडे खूप बरं आहे कोकणात, आपण पूर्वेकडे जा,
इतकी वाईट परिस्थिती आहे, कोणी कोणाला असा अपमान करून बोलतो. परिणाम काय होणार आहे? परिणाम हे टॅलेंट परदेशात निघून जाणार आहे. ते गुरुजी राहिले पण ते मुलाला म्हणणं तू नको या भानगडीत पडूस, तू शिकन बाहेर जा. नुकसान कोणाचं झालं? म्हणून पुन्हा पुन्हा मी ही गोष्ट भागवताच्या माध्यमातून सांगू इच्छितो. भागवताचा दुसरा वक्ता हा सूत जातीचा आहे आणि ऐकणारे सगळे सवर्ण आहेत, ऐकायला बसलेत. कुठेही कमीपणा नाही. जसा आज कुठल्याही जातीचा डॉक्टर असेल तरी आपण तो जर चांगला असेल तर त्याच्याकडे जाऊन आपलं पोट दाखवतो की नाही. माझं पोट बरं नाही हो म्हणले पण तो अमक्या चालेल ना, डॉक्टर आहे ना तो. आज करतो की नाही आपण. असाच समाज त्यावेळेला होता. कुठेही जातीपातीचं बंधन नव्हतं. काही थोडं जरी जळमट असेल डोक्यातलं तर काढून टाका, आपण सगळे घट्ट आवडलेली मूठ असते असे होतो. आणि ऐकायला बसलेत. महाराज आम्हाला असं सांगा की कलियुगाचा प्रभाव बंद होईल आणि आमचं कल्याण होईल, पिढ्यानपिढ्या पुढच्या लहान लहान मुलांचं पुढं कल्याण होईल असं सांगा. ते म्हणाले सांगतो. आत्ताच ग्रंथ ऐकून आलो मी, श्रीमद भागवत. सगळ्या ग्रंथाचं सार भागवतात आलंय. असा ग्रंथ आहे. अहो हा ग्रंथ या परीक्षिती नावाच्या राजानं एकदा ऐकला आणि त्याला लगेच मोक्ष मिळाला. हो मोक्ष मिळालेला पाहिल्यावर ब्रह्मदेवाला सुद्धा असं वाटलं, अरे राज्ञम वीक्ष राज्ञम मोक्ष तथा वीक्ष. राजाचा मोक्ष पाहून पुरा धातापि विस्मिता. पुरा म्हणजे धाता म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव सुद्धा विस्मित झाला. अरे एका 7 दिवसात मुक्ती. आणि म्हणून त्यानं काय केलं, सत्यलोकामध्ये मोठाच्या मोठा तराजू आणला. आपण वजन करायला आणतो ना, आणि त्या तराजूमध्ये एका बाजूला सगळे साधनं ठेवली, जपजाप ठेवलं, योगयाग ठेवले, तीर्थयात्रा ठेवली, सगळं एका बाजूला ठेवले. आणि दुसऱ्या बाजूला फक्त ही भागवताची एक पोथी फक्त ठेवली तराजूमध्ये. जसं भाजीवाले करतात ना, एवढ्या भेंड्या इकडे घालतात आणि फक्त 1 किलोचं इकडे ठेवतात, आहे की नाही. असं तसं त्यांनी केलं. आणि विशेष म्हणजे कितीही साधनं घातली इकडे तरी भागवताचं पारडं काही वर जाईना. भागवताचं पारडं खाली राहिलं. भागवतामध्ये सगळ्या प्रकारच्या साधना आल्या असल्यामुळं बाकी सगळ्या साधना त्याच्या पुढे फिक्या पडतात असं हे सांगितलंय. पुढे सांगतात, अहो लघुन्यन्यानी जातानी गौरवेण इदम महत तदा ऋषिगण सर्वे विस्मयम परमम ययुः. असं भागवताचं महात्म्य आहे. या भागवताची एक कथा ऐका. फार फार वर्षापूर्वी भागवत नुकतंच लिहून झालं होतं. सांगून झालं होतं शुकदेवांना. शुकदेवांनी राजाला सांगून झालं होतं. आणि एक प्रसंग असा घडला की देवर्षी नारद महाराज एकदा फिरत बद्रिकाश्रम, बद्रीनाथ हा जो भाग आहे इकडे गेले. कशासाठी? कुणाला तरी शोधतायत ते. इकडे बघ तिकडे बघ, वीणा चालू आहे, शिपळी चालू आहे, नारायण नारायण नाव चालू आहे आणि शोधतायत. आणि त्यांना असं दिसलं की त्यांचे थोरले बंधू सनत कुमार, सनक, सनंदन, सुजात आणि सनातन ही भावंड निगमाची म्हणजे वेदांची चर्चा करायला बसली. जग हे जगदध्रुवं स्यात्, जगद्ध्रुवं स्यात्, जगदध्रुवं स्यात्. हे जग स्थिर आहे का यात सारखा बदल होतोय? त्याला आपण स्टडी स्टेट फिजिक्स म्हणतो ना. हे सगळं स्थिर आहे असं काही फिजिक्स मानतात. पण आजचे प्रगती झालेलं फिजिक्स मानतं की नाही, हे सतत बदलतंय. सारख्या अणुरचना बदलते. हे सतत ह्यात आतल्यात स्फोट चालू आहेत. आता नवीन फिजिक्स फक्त स्फोट इतक्या वेगानं चालू आहेत, परत ते घट्ट होत आहे, परत मोकळं होत आहे, परत घट्ट. हे प्रत्येक ठिकाणी चालू आहे, आपल्या शरीरात चालू आहे. फक्त इतक्या वेगानं चालू आहे की ते चालू आहे हे कळणार नाही. जसं पंखा खूप असं कर स्थिर वाटतो की नाही, तसं. ह्याची चर्चा करायला बसलेत 4 जण. चला 4 बसलोय तर मस्त चहा टाका आल्याचा आणि गेल्याचा.
इंद्रियाच्या पातळीवरती हे लोक फार रमत नाहीत. नतेषु रमते बुधा. 4 जण बसलेत आणि इतक्यात त्यांचं बोलणं थांबलं. म्हणलं का थांबलं? आपण जी वेद चर्चा करतोय तीच ताकद ज्या स्वरांमध्ये आहे, असे गोड वीणेचे स्वर आणि गोड आवाज ऐकू आला आणि ते गोड नाम ऐकू आलं. नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा. मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना, करुणाघना रे नारायण. वीणेचा आनंद घ्या. नारायण 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 नारायण. अखंड नारायणाचं नाम घेणारे नारद महाराज येतात. नारदांना पाहिलं. सनत कुमारांची चर्चा बंद झाली. एकमेकांचा सन्मान. आधी नारदांनी वंदन केलं, कारण धाकटे भाऊ आहेत ते. ब्रह्मदेवाचे पहिले मानसपुत्र सनत कुमार आणि नंतरचे मानसपुत्र नारद आहेत. नमस्कार केला, अर्थात यांनी त्यांना नमस्कार केला. पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडती जन एकमेका. मनुष्यानं नेहमी अभिवादनशील राहावं. परिणाम असा होतो की कल्पित अहंकार तेवढ्या वेळापुरता तरी मोडून पडतो. आणि छान नमस्कार झाले आणि बोलायला आरंभ झाला. पहिलाच श्लोक या कुमारांच्या मुखामध्ये वेदव्यासाने ठेवलाय. कुमारा ऊचुहू. कुमार म्हणाले, कथम ब्रह्मन दीनमुखा कुतश्चिंतापरो भवान त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चागमनंतव. इदानीं शून्यचित्तोऽसि गतवित्तो यथा जनः तवेदं मुक्तसंगस्य न उचितं वद कारणम. नारदा, पहिला प्रश्न कथम, सांगा. ब्रह्मन, हे ब्रह्मज्ञानी महापुरुषा, दीनमुख, तुमचं मुख दीन का झालंय? भगवंताचा भक्ताचा नेहमी चेहरा हसराच असला पाहिजे.
त्याचं अंतकरण हसरं असतं ना, कारण त्यानं सगळं मय्यैव मन अधस्त्व ना, मयी बुद्धिनिवेशय, ज्यानं सगळं जीवन परमेश्वराला वाहिलं आणि त्याची आज्ञा म्हणून कर्म करतोय तो भक्त ना. मग भगवंताला ज्यानं आपलं सगळं जीवन वाहिलंय तो चिंता करेल का? चिंता भगवंत करील ना. एकदा आपण त्याला शरण गेलो की चिंता त्याला लागली पाहिजे. परत आपण वेगळी चिंता करत बसलो तर हे काय व्याप आहे. अर्जुनाचं वर्णन आहे महाभारतात की अर्जुनानं जयद्रथाला मारण्याची प्रतिज्ञा केली, आपण कथा ऐकली आणि झोपला नव्हतो बिनधास्त. जयद्रथ आज मुलगा गेलाय सकाळी, जयद्रथाला मारण्याची प्रतिज्ञा केली आहे. कृष्ण रागावले, अरे त्वा मज धर्मासी कुणाही न विचारता, कुणालाही न विचारता प्रतिज्ञा केली. कशी दुर्घट प्रतिज्ञा केली. हे मज कठीण से गमते. मोरोपंत, मला कठीण वाटतंय. आणि नुसती अशी नाही प्रतिज्ञा केली की मी त्याला मारीन ना, मला नाही जमलं तर मी मरीन. हा पुढचा उद्योग कशाला करायचा. म्हणायचं मी 20 फुकट देईन, नंतर म्हणायचं नाही जमत आहे. नाही का ते बॉन्ड वाटले होते ना काय काय, नाही का, नंतर ते आले लोक. पण अर्जुन या नवीन लोकांकडनं शिकलेला नव्हता बिचारा. कशी दुर्घट प्रतिज्ञा केली. मज हे बहु कठीण असे गमते, असं स्वमते फार अप्रतिम आर्य आहे. अर्जुन म्हणला, कृष्णा तू आहेस ना उद्या युद्धाला. तो म्हणला मी आहे ना, मी 18 दिवस सगळीकडे रजा टाकली आहे. 8 दिवस जशी तुम्ही टाकली. हे युद्ध पूर्ण होईपर्यंत 18 दिवसाची, मी त्याला माहिती नव्हतं का तेव्हा, त्याला माहिती वाटणार 18 दिवसच युद्ध होणार आहे. मी सगळं काम टाकून तुझ्या बरोबर आता आहे, तू काळजी करू नको. मग मी तेच म्हणतोय, मी नाही काळजी करत आहे म्हणून केली प्रतिज्ञा. आणि झोपला तो. नीट ऐका कथा. तो झोपला. झोपल्यावर कृष्णांची काय अवस्था झाली याचं वर्णन मोरोपंत करताय. ऐका, फार अप्रतिम आर्य आहे. थोडंसं महाभारत आत्ता ऐकून घ्या, होईल तेव्हा होईल. अर्जुन गाढ झोपलाय. 5-10 मिनिटात त्याला झोप लागली आहे. उद्या जयद्रथाला मारायचंय आणि कृष्णाची घालमेल सुरू झाली. सकाळी उठल्यावर आवरून, संध्या करून, सगळं आवरून, थोडंसं काही ब्रेकफास्ट करून मग शस्त्र घ्यायची बाहेर पडायचा, असा रिवाज रोजचा. पण आज उद्या त्याच्यात वेळ जायला नको म्हणून शेजारी मांडून ठेवली शस्त्र. विसरायला नको एखादं. मोरोपंत पोहोचले आणि मोरोपंतांनी फोटो काढला, ते काढतायत तसा. शयना समीप मांडी, हा झोपलेला आहे, त्याच्या शेजारी शस्त्र मांडली सगळी कृष्णांनी. अर्जुन गोळतोय. काय किती निश्चिंतता असेल या. फक्त कल्पना तरी करून बघा काय असेल ही अवस्था. शयना समीप मांडी गांडी व प्रमुख सर्व हाते रे. गांडी, कौमुदकी, गदा, अक्षय भाते, ही सगळी हात्यार. शयना समीप मांडी गांडी व प्रमुख सर्व हाते रे. आश्रित तेज वाढवूनी. मोरोपंत म्हणाले, अर्जुनाला आश्रय दिलाय तो कृष्णाने दिलाय. माझा आहेस ना तू. आश्रित आहे अर्जुन आणि आश्रय आहे भगवान. आश्रय मोठा पाहिजे की नाही. पण इथं उलट झालंय. आश्रित तेज वाढवूनी निजचे तेजाचे करून घे माते रे. कृष्णाला घर्मबिंदू आले होते. तो दमला होता, तो थकला होता. कसं होईल हे, जमेल का. तो चिंतेत आहे आणि अर्जुन निश्चिंत आहे. हे भक्ताचं लक्षण आहे की नाही. माणूस म्हणतो मी भक्त आहे आणि पुन्हा चिंता करतो. ब्लड प्रेशरच्या गोळ्या. एक नवरा म्हणला बायकोला, डॉक्टर म्हणले तुमचं बीपी वाढलंय. काय बीपी म्हणजे लॉंग फॉर्म बावळटपणा. दुसरं काय, बावळटपणाच आहे ना. ते मला देहाबद्दल नाही म्हणायचं. मी जर भगवंताचा आहे तर मला खात्री पाहिजे, असं म्हणतायत कुमार त्यात नारदांना. नोचितम वद कारणम, तुम्हाला उचित नाहीये.
काय म्हणतायत नारदांचा चेहरा पडल्यावर पाहिल्यावर, कथम ब्रह्मन दीनमुखः कुतश्चिंता परो भवान त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चागमनं तव. इतक्या घाईनं कुठं आलात, कुठे घाईनं चाललात? इदानीम शून्यचित्तोसी. शून्यचित्त म्हणजे शून्यात बघणारा माणूस असतो की नाही, असा शून्यात बघत बसतो. कुठं बघतो ते त्याचाच माहीत नसतं कुठं बघतो. गतवित्तो यथा जना. सगळे पैसे बुडालेत, पैसे गेलेत, आयुष्यभराची कमाई गेली. कसा तो काय बोलणार आता? काहीच करू शकत नाही. गतवित्तो यथा जना. असा तुमचा फेस, आता तुमचा चेहरा दिसतोय. तवेदम मुक्त संगस्य. तुमच्यासारख्या मुक्तसंग व्यक्तीला न उचितम, उचित नाही आहे. वद कारणम. कारण सांगा. या सनत कुमारांनी नारदांना प्रश्न विचारला. नारद म्हणाले होय. नारदांनी आपलं दुःख लपवलं नाही. तसं काही विशेष नाही, पण ते मोठी माणसं प्रांजळ असतात. लगेच सांगितलं होय, पण माझ्या दुःखाचं कारण माझ्या स्वतःची काही समस्या नाही आहे. सगळ्या जगामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्याची व्हायला लागलेली उपेक्षा. ज्यानं कल्याण होणार आहे ते वैराग्य लोकांना नको आहे. ज्यानं कल्याण होणार आहे ती परमेश्वराची सेवा लोकांना नको आहे. नश्वर नाशिवंत पदार्थ जवळ जमवावेत आणि त्याकरता सख्या भावाशी, आपल्या बायकोशी, आपल्या मुलाबाळांची किंवा आपल्या आईवडिलांची माणसं वैर करायला लागली, जे बरोबर येणार नाहीये ती गोष्ट मिळवण्याकरता. नश्वर निष्ठा वाढली ना की ज्ञानोबांना दुःख होतं, लक्षात घ्या. ईश्वरनिष्ठ वाढले की ज्ञानोबा म्हणाले, येणे वरे ज्ञानदेवो सुखी असा. जगात सर्वत्र आनंद पसरला. सगळे लोक कुठल्याही देवाची करा, तुम्ही नमाज पडा, नो प्रॉब्लेम. तुम्ही क्रॉस करा, काही प्रॉब्लेम नाही. पण उपासनेची, भक्तीची पद्धती बदलत गेली. रस्त्यात ट्रॅफिक जाम करून जेव्हा नमाज पडायला लागले, तेव्हा लोकांना त्रास होतोय. तोच अल्लाह यांना बनवणार आहे असं का नाही वाटत? किंवा ट्रॅफिक जाम करून आम्ही मोठ्या मोठ्या मिरवणुकी काढतो. जाऊ देत, मरू देत, तिकडे ॲम्ब्युलन्स मधला पेशंट मेला तरी चालेल. आम्हाला का नाही वाटत? ज्या गणपतीची मी आरती करतोय त्याच गणपतीच्या कृपेनं तो जगतोय. माझ्यामुळं लोकांना त्रास होता कामा नाही. हे मी आजचं फक्त स्वरूप सांगतोय. उपासनेच्या नावाखाली हिडीस स्वरूप जर यायला लागलं, गणपतीने असं सांगितलं काय, दारू पिऊन माझ्या मिरवणुकीत नाचा? देवीच्या मूर्ती समोर असं नाचणं हा परमार्थ आहे का? मी सगळ्याबद्दल नाही बोलत, आपण त्याचा तपशील मनातल्या मनात वाढवा. इथे गोष्ट आली एक भक्ती, ज्ञान, वैराग्याची. भक्ती तरुण दाखवली त्यांनी या रूपकामध्ये, रूपक आहे हे. आणि ज्ञान वैराग्य म्हातारे दाखवलेत. याचा अर्थ काय? देव नावाच्या व्यवस्थेबद्दल आज सगळ्या जाती जमातीमध्ये प्रेम आहे, पण देव नावाची गोष्ट आहे काय त्याचं ज्ञान करून घ्यावं अशी अपेक्षा आहे का? वृद्ध झालंय आज ज्ञान. देवाकरता काही सोडायची वेळ आली तर वैराग्य वृद्ध झालंय. आणि समाज ज्यानं कल्याणापर्यंत जातो तीच गोष्ट जेव्हा नाकारतो तेव्हा संतांना वाईट वाटतो. ज्ञानोबांना वाईट कशाने चांगलं वाटणार आहे? ज्ञानोबांना पाहिजे काय? अहो, माऊलीने विठोबाकडे समाधीला सुद्धा जागा मागितली आहे ना, ती जाऊन सांगितलंय, देवा मला लोकांची जागा नको, आधी वापरली गेलेली असेल अशी मला एखादी छोटी गुहा दे. जे ज्ञानोबा जगताच्या कल्याणाकरता आयुष्यभर झटतात, ते संजीवनी समाधी करता वेगळं काही जागा मागत नाही. आणि भगवंतांनी सुद्धा सांगितलं, सिद्धेश्वराचं मंदिर आहे ना आळंदीतलं, त्याच्या समोरचा नंदी आहे तो फिरवा, त्याच्या खाली आहे जागा तुझ्याकरता. आज सिद्धेश्वराच्या मंदिरात कमी गर्दी असते आणि ज्ञानोबांना जास्त गर्दी असते का? काही अपेक्षाच नाही हो. ज्ञानोबांना आपण दुःख देतो, आपण नश्वर निष्ठा सांभाळतो तेव्हा. आपण तुकोबा समर्थांना दुःख देतो ज्या वेळेला आपण व्यर्थ नाशिवंत पदार्थाकरता भांडतो तेव्हा. हा सगळ्या जगाचा विचार करून बघा बारकाईनं. एक तुम्ही आम्ही खूप चांगल्या संस्कारात आहोत. आपण आता युक्रेनचं चाललंय काय बोला ना. युक्रेनमध्ये कॅथोलिक आहेत, रशियामध्ये, रूसमध्ये कॅथोलिक आहेत, तरी एकमेकांवर बाण सोडत हे बॉम्ब सोडतात आणि हजारो माणसं मरतायत ना. कशा करता चाललंय?
कुणीतरी परदेशातला मनुष्य येतो आणि तुमच्यात भांडणं लावतो आणि एकाचे 13 तुकडे होतात. सोव्हिएट संघाचे 15-17 तुकडे झाले. काय एकत्र राहायला होतंय आणि वेगळं राहून करणार काय? भारतापेक्षा पाकिस्तान वेगळं झालंय कल्याण त्याचं? मोठा विचार करा जरा. संतांना का दुःख होतं याचा विचार करा. आज इस्रायलचं काय चाललंय हे ग्राउंड लेवल पासून अगदी नॅशनल या लेवल पर्यंत सगळीकडे बिघडत चाललंय. नारद म्हणाले म्हणून मला वाईट वाटतं. त्यांनी यादी केली आहे की मी आलो फिरलो सगळीकडे आणि मला कळलं माणसं प्रगत होत चालली आहेत, म्हणजे त्यांचे देह सुखात राहतील याची व्यवस्था होत चालली आहे, पण त्यांची अंतःकरणं अपवित्र होत चालली आहे. खोटेपणा ही स्टाईल झाली आहे आणि म्हणून मला चिंता वाटते. माझ्या या विणेची तार तुटली आहे म्हणून मला वाईट वाटत नाही. मला कोणी नमस्कार करत नाही म्हणून मला वाईट वाटत नाही. मला वाईट वाटतंय समाजातलं भक्ती ज्ञान वैराग्य या गोष्टी कमी होत चालल्यात. सनत कुमारांना मी काय करू? मी या तिघांना जागरण करण्याकरता प्रयत्न केला. वेद वेदांत घोषैश्च गीता पाठैर मुहुर्मुहु. वेद वेदांताचा घोष केला, गीतेचे पुन्हा पुन्हा पाठ केले. अरे उठा उठा उठा, तिघांना जाग करण्याकरता. पाठ सुरू असेपर्यंत माणसं जागे होतात, पाठ संपला की पुन्हा झोपतात. आणि मी प्रयत्न करत होतो या समाजातल्या जागरणाकरता आणि समाज जागा होत नाही म्हणल्यानंतर मी गलित गात्र होतोय, हतबुद्ध होतो हे पाहिलं आणि भगवंताच्या आकाशवाणीने सांगितलं सत्कर्मम त्वम समाचर मा खिद्यते. खेद करू नकोस ऋषी, हे नारदा तू खेद करू नकोस, सत्कर्म कर. मी म्हणलं सत्कर्म काय करू ते संतांना जाऊन विचार. आणि म्हणून मी तुमच्याकडे आलोय. सनत कुमारांना प्रश्न विचारतात मी काय करू, कुठल्या विचाराचा प्रचार करू म्हणजे समाजामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य वाढेल, भगवंताबद्दलची नेमकी संकल्पना स्वच्छ होईल, समाज सुखी राहील. समाज म्हणजे केवळ माणूस सुखी नाही हो. आज आपण निसर्गावर पण केवढा अन्याय केलाय. ग्लोबल वॉर्मिंग वगैरे म्हणतात का? निसर्गावर आपण अन्याय केलाय. म्हणजे आपण निसर्गाशी नीट वागत नाहीये. निसर्गाने माणसाला भरभरून दिलेला आहे आणि माणसानं निसर्गावर जे अन्याय केले ते सुद्धा अति केले. रोज किती झाडं तुटत आहेत, तेवढ्या प्रमाणात लावली जात आहेत. अनेक कारखाने आपल्या विशिष्ट वस्तूंकरता कॉस्मेटिक करता अनेक कारखाने तयार होत आहेत. त्या कारखान्यातनं जो धूर निर्माण होतोय त्यातनं ओथरी संपतोय. मला माहिती आहे की मी हे खूप ग्राउंड लेवलला बोलतोय, हे तिथपर्यंत जाणार नाही जिथपर्यंत जायला. आज औषधांच्या अनेक कंपन्या निघत आहेत आणि या औषधांद्वारे पोल्युशन वाढतंय. आपण कितीतरी गोळ्या अशा घेतो की ज्या गोळ्यांनी आपण आपल्या तब्येतीचं वाटोळं करून घेतो. पण सिस्टीम राबवली जाते, माणूस की संपती आहे, निसर्गावर अन्याय होतोय. माणूस माणसाची नीट वागत नाही, प्राण्यांची नीट वागत नाहीये. परवाच मी लेख वाचला, काही लाख टन रोज मांस तयार, काही लाख टन. का? फक्त जिभेच्या चोचल्या करता. मरणारे प्राणी काय आदर देऊन आपल्याला वा धन्यवाद मला मारले असं म्हणणार आहे? एकूण समाजाची व्यवस्था बिघडत चालली आहे. व्हॉट टू डू नाव? संतांना दुःख तेव्हा होतं, लक्षात घ्याल. 8व्या वर्षी समर्थ या प्रसंगाकडे नुसतं तुम्ही कथा एका पाठोपाठ एक कथा म्हणून पाहू नका, यांच्या तळमळीकडे पहा. 8व्या वर्षी समर्थ रामदास स्वामी म्हणतात चिंता करीतो विश्वाची. मला चिंता वाटते आई, कारण ज्यानं कल्याण होणार आहे ते नाही करत आहेत लोक. हे ऐकलं. ऋषीमुनी आपल्या वरच्या पातळीवर असतात. आपण तात्कालिक संकटानं घाबरून जातो किंवा त्याला शरण जातो. संतांना हे लक्षात घ्याल, संतांना लागणारी चिंता ही आपल्याकरता चिंतामणी असते. ज्ञानोबांना चिंता नाही लागली, समर्थांना चिंता नाही लागली, गोंदवलेकर महाराजांना स्वामी समर्थांना आपली चिंता नाही लागली तर आपलं कसं व्हायचं? ते ध्यानही लावून बसू शकतात, त्यांना काय नडलंय, त्यांचं काम झालंय. आणि सांगायला आरंभ केला काळजी करू नका. उपायो सुख साध्योत्र
वर्तते पूर्व एवही. उपाय आहेच आहे उपलब्ध, समस्या नंतर निर्माण होते, आधी उत्तर असतं. म्हणून नवरा बायको मध्ये नवऱ्याचं वय जास्त असतं. थोडस रिलॅक्स व्हा, गंमत करतोय बरं मी. एकदम रिलॅक्स झाले नारद महाराज. ते म्हणलं काय उपाय आहे? काही नाही, भागवताचे विचार प्रसृत कर. भागवतात जे आलंय, भागवत हा ग्रंथ एक आहेच आहे, पण भागवतातला विचार ज्ञानेश्वरीत जरी आला ना तरी ते भागवत आहे. हा भागवतातला विचार दासबोधात आला नव्हे. जाता जाता एखादा भिकारी जरी यातला विचार बोलला तरी यात कलेक्शन यात आहे, ते व्यासाने केलेलं आणि ते कुठून तरी आलेलं असतं. किंवा ऐन वेळेला सुचवतो तो, व्यासानं सुचवलेलं तुम्हालाही सुचवू शकतो. परमात्म्याची व्यवस्था आहे ना, सुचवणं नावाची व्यवस्था आहे ना, बुद्धीमध्ये सुचवणे नावाची जगदंबेची व्यवस्था आहे. देवी भागवताचा आरंभच या मंत्राने होतो. ओम सर्व चैतन्य भूतांताम आद्याम विद्यांच धीमहि बुद्धिम यान प्रचोदयात तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. म्हणजे प्रेरणा, सुचवणं ते कुणी सुचवू शकतं. यातले विचार आपल्याला कलेक्शन एकत्र भागवतात मिळतं. हे कुठल्याही ग्रंथात येऊ शकतं. आणि अशा पद्धतीने तुम्ही भागवताचा उद्गार करा की हळूहळू समाजातल्या या समस्या दूर होतील. कलियुगाला सुद्धा स्टॉप करण्याचा, नवे नवे कलियुगाने इतर 3 युगांचा पराभव केला असा श्लोक आला इथे. का? मोक्ष सोपा केला हो. ध्यान धारणेनी मोक्ष, हे अवघड आहे. कसलं ध्यान लावणार? ध्यान लावल्यावर लोक म्हणतात कसं दिसतंय बघा. ध्यानाच्या क्लासवरून आल्यावर बायको म्हणते आता चहा घ्या म्हणजे फ्रेश व्हाल. कसलं ध्यान लावणार? कृते यध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैः. त्रेतायुगामध्ये यज्ञयागाद्वारे परमात्म्याचं दर्शन होत असे. म्हणून रामरायांचा जन्म जो आहे तो एका यज्ञानेच झालेला आहे. 2 यज्ञ केले ना, अश्वमेध आणि पुत्रकामेष्टी. पण यज्ञ करायला अवघड आहे, गुरुजी मिळत नाही. तो हे तुमच्या भाग्याने मिळाले. गुरुजी लोकांना माहिती काय प्रॉब्लेम असतो. पण अगदी परफेक्ट यज्ञ सुद्धा होत नाही, काहीतरी कमी जास्त होतं. म्हणून शेवटी यदक्षरम पदभ्रष्टम म्हणतो ना आपण. द्वापार युगामध्ये द्वापरे परिचर्यायाम म्हणजे पूजा, सगुणाची सेवा याने द्वापर युगामध्ये मोक्ष मिळत असे. पण कलौतात हरिकीर्तनात. म्हणून कलियुगाने आधीच्या 3 युगांचा पराभव केला असं म्हटलंय. कलियुगात सगळं वाईट आहे, वाईट आहे, वाईट आहे नव्हे. एक गोष्ट खूप चांगली आहे की फक्त मन लावून कीर्तन आहे का, फक्त मन लावून. माणसं म्हणतात नुसतं ऐकून काय उपयोग आहे, वर्तनात कुठे आहे काय त्यांच्या. वर्तनात नाही म्हणजे त्यांनी ऐकलं नाही आहे, लक्षात ठेवा. तुम्ही मनापासून ऐकलं की परिणाम होणारच आहे. कुठल्याही वळणावर तुम्ही ऐका, मनापासून तुम्ही नामदेव ऐका, मनापासून तुम्ही ज्ञानेश्वर महाराज ऐका, मनापासून ऐका, मनापासून, बस एवढंच. सांगणारा कोण आहे, त्याचं वय काय आहे, कुठून आलाय, इतक्या लांबून का आला, लग्न झालंय का, नसेल झालं तर का झालं नाही आहे, झालं असेल तर मुलं आहेत का, नाही झाली तर का नाही झाली, आहेत तर किती, काही संबंध नाही. तो ॲज अ पोस्टमन आहे. विचार करा, ॲज अ पोस्टमन आहे. मी हे अनेकदा बोललो आहे, पुन्हा बोलतो. तो ॲज अ कुठलाही कीर्तनकार, प्रवचनकार ॲज अ पोस्टमन म्हणून बघा. तो साक्षात्कारी असला तरी आणि नसला तरी ॲज अ पोस्टमन तुम्ही त्याच्याकडे बघितलं ना की तो संतांचं पत्र तुम्हाला देतो, तो निघून. पोस्टमन काय करतो? तो काय स्वतःचा चेक देतो का तुम्हाला? तुम्ही जे कंपनीत गुंतवले त्याचं ते फीडबॅक, ते हे येतं ना तुम्हाला की चेक, पूर्वी चेक यायचा, आता जमा होतं डायरेक्ट. पण पोस्टमनचं उदाहरण देतोय म्हणून मी ते चालवतोय. तो तुम्हाला पत्र लिहितो का? तुमच्या हप्त्याचं आलेलं पत्र असतं, तो फक्त डिलिव्हर करतो. असा विचार करा की परिणाम असा होतो की तुम्हाला त्याच्यावर श्रद्धा ठेवण्यात वेळ नाही घालवावा लागत. आम्हालाही ओझं होत नाही हो. तुमची आरती काही करू नका म्हटलं, मस्तपैकी जेवायला वाढा. मी नेहमीच सांगतो, आजही बोलून ठेवतो, माझा महाराज करू नका, मला बुवाच ठेवा मरेपर्यंत. सगळे चमत्कार होणार आहेत तुमच्या जीवनात. फक्त कथेला जा, कुणाच्याही कथेला जा. सगळ्या चमत्कारांचं सार कथा आहे, हे लक्षात ठेवा.
ज्यांनी आयुष्यभर अनेक चमत्कार केले त्यांनी कशावर प्रेम केलं? ज्ञानोबांनी विचार केला करा. ज्ञानोबांचं प्रेम कशावर होतं? भिंत चालवण्यावर होतं. रेड्यांची पाठशाळा काढली त्यांनी. नाही तर तिथे बोर्ड लावला असताना येथे भिंत चालवली जाईल, एका चक्रीला 10 रुपये. आयुष्यभर त्यांनी केलंय काय विचार करा. त्यांनी कथा कीर्तन ऐकली आणि सांगितली. साक्षात्कारानंतर, बरोबर बोलतोय ना मी? माऊली म्हणाली, ए कीर्तनाचे नटनाचे आटले व्यवसाय प्रायश्चित्तांचे, हे तर नामच नाही पापाचे ऐसे केले. पाप का नामो निशान मिटा देना जिसको बोलते हैं वो कथा में हो जाता है, कुछ करना नहीं पड़ता. तीर्थक्षेत्री तुम्ही आंघोळी केल्यात ना, तुमच्या देहाचं पाप जाईल, मनाचं पाप कथागंगेमध्ये गेल्यात तरच जाईल. कथागंगेत स्नान करा. नारद सांगतात, मग काय करू? काही नाही, फक्त भागवत सांगा. तुम्ही भागवताच्या, तुम्ही तुमच्या शिष्यांना सांगा, त्यांच्या शिष्यांना सांगा. याचं प्रमाण वाढत 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 गेलं की वाईट वागावंसच वाटणार नाही. दुसरा एखादा वाईट वागला तर आपण ऍडजस्ट करून घेऊ. रामाने ऍडजस्ट करून घेतलं की नाही? 14 वर्षाचाच मुद्दा आहे म्हणले. 14 वर्ष अशी जातील. 14 मिनिटं आपल्याला पंखा सोडून बसायला लागलं तर कसं होतं? इथलं नाही बोलत आहे मी, इथं कधीच बोलत नसतो मी. ऍडजस्ट करतो की नाही? जो सोशिक आहे तो गाडी खाली उतरवतो, जा भाऊ तू जा. नाही तर दोघंही भांडत बसले तर ट्रॅफिक जाम होणार आहे की नाही? आत्ता तेच होतंय. सांगायचं मर्म असं की एक गोष्ट सांगतो म्हणाले तुम्हाला मी. ही गोष्ट मी तुम्हाला चहा प्यायल्यानंतर सांगतो. म्हणजे नारदांना नाही म्हणाले, ते नाही चहा घेत, पण आपण एक 10 मिनिटाचा एक हे करूया आणि ब्रेक झाला की परत कथा ऐकूया. आणि आज भागवताला आरंभ करून थांबायचं आहे. आज भागवताला आरंभ व्हायला पाहिजे. शुकदेवांसमोर नाही जाणार तो, पण पहिला श्लोक तरी आपण पाहू आणि थांबू. सगळ्यांना पुन्हा नमस्कार. आपल्याला सूचना दिल्या जातील त्याप्रमाणे आपण फॉलो करा ही आपल्याला विनंती. जय जय रघुवीर समर्थ.